नमस्ते. गुरुवारच्या दिवशी चुकूनही करू नका या 7 चुका, अन्यथा लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. पहिली चूक, दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावणे. गुरुवारी देवासमोर किंवा तुळशीसमोर दिवा लावताना त्याचे तोंड कधीही दक्षिण दिशेला नसावे. शास्त्रानुसार दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. गुरुवारी दिव्याची वात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि गुरुग्रहाचा शुभ आशीर्वाद मिळतो. दुसरी चूक, डोके धुणे किंवा केस कापणे. शास्त्रानुसार गुरुवारी स्त्रियाने डोके धुवू नये आणि पुरुषांनी केस किंवा दाढी कापू नये. गुरु हा ग्रह जीवनाचा कारक आहे. गुरुवारी केस कापल्याने किंवा धुतल्याने गुरुग्रह कमकुवत होतो, ज्याचा परिणाम मुलांच्या प्रगतीवर आणि पतीच्या आयुष्यावर होतो असे मानले जाते. यामुळे घरातील सुख समृद्धी कमी होते. तिसरी चूक, नखे काढणे. केसाप्रमाणेच गुरुवारी नखे कापणे सुद्धा अशुभ मानले जाते. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे नखे काढण्यासाठी गुरुवार सोडून इतर दिवसाची निवड करावी. चौथी चूक, कपडे धुणे किंवा कचरा बाहेर टाकणे. गुरुवारी घराची मोठी साफसफाई, डीप क्लिनिंग किंवा जड कपडे धुणे टाळावे. विशेषतः घरातील कोळी गोष्टी काढणे किंवा अडगळीचे सामान बाहेर फेकणे या दिवशी करू नये. यामुळे घरातील लक्ष्मीचा वास कमी होतो आणि अनावश्यक खर्च वाढतो. शक्य असल्यास गुरुवारी फक्त साधी स्वच्छता करावी. पाचवी चूक, लक्ष्मी आणि विष्णूची वेगळी पूजा. अनेक लोक गुरुवारी फक्त विष्णूची किंवा फक्त लक्ष्मीची पूजा करतात. पण लक्षात ठेवा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे एकत्र प्रसन्न होतात. विष्णूशिवाय लक्ष्मीची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून गुरुवारी दोघांची एकत्रित पूजा करावी किंवा सत्यनारायणची कथा वाचावी. यामुळे घरामध्ये स्थिरता येते. सहावी चूक, पिवळ्या वस्तूचे दान चुकीच्या पद्धतीनं करणे. गुरुवारी पिवळ्या वस्तूचे, उदाहरण चणा डाळ किंवा केळी, दान करणे खूप शुभ असते. पण स्वतः केळी खाणे या दिवशी टाळावे, कारण केळीच्या झाडात विष्णूचा वास असतो असे मानले जाते. तसेच गुरुवारी कोणालाही उधार पैसे देऊ नका. या दिवशी दिलेले पैसे लवकर परत येत नाहीत आणि आर्थिक स्थिती बिघडते. सातवी चूक, मीठ वापरणे आणि तामसी भोजन. शक्य असल्यास गुरुवारच्या दिवशी आहारात मिठाचा वापर कमी करावा आणि उपवास करावा. या दिवशी मांस, मद्य किंवा कांदा, लसूण यासारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे. सात्विक आहार घेतल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि गुरु ग्रहाचा आशीर्वाद मिळतो. मैत्रिणींनो, 7 चुका टाळल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसतील. भक्ती ही नेहमी श्रद्धेने आणि नियमाने करावी. तर आजची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. तसंच सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.